दळवी यांची देडगाव ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी बिनविरोध निवड। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दिनांक 11 रोजी सुषमा आनंद दळवी यांची सर्वानुमते नूतन उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। ही निवड सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष उलारे यांनी काम पाहिले। या निवडीसाठी सूचना पोपट विठ्ठल मुंगसे यांनी मांडली तर अनुमोदन सौ राधिका अनिकेत मुथा यांनी दिले। या ग्रामपंचायत उपसरपंच पदाला रोटेशन पद्धतीने ठरवलेले असून माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे यांनी मनाचा मोठेपणा करत स्वतःहून राजीनामा दिला होता, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। या निवडीसाठी ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे श्रेष्ठी म्हणून लाभले तर नूतन उपसरपंच सुषमा आनंद दळवी व सदस्यांचे स्वागत सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी केले। या निवडीसाठी माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे, अभिजित ससाने, शरद तांबे, अविनाश कदम, अर्जुन कोकरे तर महिला सदस्य माजी उपसरपंच राणी महादेव पुंड, मार्था विश्वास हिवाळे, मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे, अलका कानिफनाथ गोयकर, उषा गायकवाड उपस्थित होत्या। तर निवडणूक प्रक्रियेत बाळासाहेब म्हस्के, गणेश तांबे, संजय कुटे यांनी कर्तव्य बजावत काम पाहिले। नूतन उपसरपंच सुषमा दळवी यांचे ग्रामपंचायतच्या व उद्योजक सुभाष शेठ चोपडा, बाळासाहेब चोपडा, सतीश शेठ मुथा, बालाजी देवस्थान विश्वस्त सुभाष मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, विश्वास हिवाळे टेलर, कानिफनाथ गोयकर, लक्ष्मण मुंगसे, महादेव पुंड, अनिकेत मुथा, डॅनियल दळवी, अप्पा दळवी, महेश दळवी, प्रदीप मीर पगारच्या वतीने सन्मान करीत अभिनंदन करण्यात आले। तर दळवी परिवारातील सर्वसाधारण कुटुंबातील वंचित घटकाला उपसरपंच होण्याचा मान मिळाल्याबद्दल नेवासा तालुक्यातून अभिनंदन होत आहे। नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण। यावेळी नूतन उपसरपंच सुषमा दळवी यांनी G9 मराठी 24 तासशी बोलताना आपली मुलाखत दिली, तर पाहूया सविस्तर। नमस्कार, माझं नाव सुषमा आनंद दळवी। मी प्रथमतः सर्वांचे हार्दिक स्वागत करते। माझा आज उपसरपंचपदी निवड झालेली आहे। प्रथमतः सरपंच चंद्रकांत मुंगसे यांचे मी आभार मानते आणि पूर्ण सदस्यांचे पण आभार मानते। सर्वांनी मला निवडल्याबद्दल धन्यवाद। आणि इथं असलेल्या सर्व ग्रामस्थांचे जे काही अडीअडचणी किंवा जे काही प्रश्न असतील, कशा विविध पाण्याचे किंवा दुसरे कोणतेही, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। आणि सर्व मतदारसंघाचे पण आभार मानते का तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकला, निश्चित त्या विश्वासाचं मी सोनं करेन आणि इथून पुढे मी सर्व कामात तुमच्या सर्व समस्यास पुढे राहील। मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण आभार मानते की त्यांनी आज संविधानामुळे मी जे काही पदी निवड झालेली आहे, त्या संविधानामुळे मी निवडलेली आहे एक प्रथमतः स्त्री म्हणून। मी त्यांना पण अभिवादन करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। ताज्या घडामोडींसाठी आता G9 मराठी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा।